नमस्कार. स्टडी मास्टर मराठीमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. टेट परीक्षेची तयारी करताय ना? मग आजचा विषय आपल्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. आपण बघणार आहोत बालकांची वाढ आणि विकास. हा एक असा टॉपिक आहे जो परीक्षेत हमखास गुण मिळवून देतो. चला तर मग हा जो अवघड वाटणारा विषय आहे ना, त्याला एकदम सोपं करून टाकूया. बालमानसशास्त्र हे नाव ऐकलं की अनेकांना थोडं टेन्शन येतं, खरंय ना? पण अजिबात काळजी करू नका. यावर एक अगदी सोपा आणि खात्रीशीर उपाय आहे, आणि तो म्हणजे जुन्या प्रश्नपत्रिकांचा अभ्यास. आज आपण बरोबर तेच करणार आहोत, आणि आपल्याला लगेच कळेल की हा विषय खरंच किती सोपा आहे. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या संकल्पनेपासून. ती आहे बालकाच्या शारीरिक विकासाची दिशा. यावर आधारित 2 असे नियम आहेत जे परीक्षेत हमखास विचारले जातात. आता बघा, हे 2 शब्द समजले ना की आपला 1 मार्क पक्का समजा. पहिला शब्द आहे मस्तकांवरती. या शब्दातच त्याचा अर्थ दडलाय. मस्तक म्हणजे काय? तर डोकं. अगदी बरोबर. म्हणजे विकास डोक्याकडून पायाकडे होतो. आणि दुसरा शब्द आहे अक्षांवरती. यात अक्ष म्हणजे शरीराचा मध्यभाग, आपला पाठीचा कणा. म्हणजेच विकास शरीराच्या केंद्राकडून बाहेरच्या भागांकडे म्हणजे टोकाकडे जातो. आहे की नाही सोपं? आणि हे बघा, अक्षांवरती विकासाचं किती परफेक्ट उदाहरण आहे. बाळ सुरुवातीला पूर्ण हात हलवायला शिकतं. का? कारण हात हा शरीराच्या केंद्राजवळ आहे. आणि मग हळूहळू नंतर बोटांनी वस्तू पकडायला शिकतं, कारण बोटं ही शरीराची टोकं आहेत. हे एक उदाहरण लक्षात ठेवलं ना की ही संकल्पना आपण कधीच विसरणार नाही. चला आता अशा एका संकल्पनेकडे जाऊया जी टेट परीक्षेची सगळ्यात आवडती संकल्पना आहे. तो म्हणजे वाढ आणि विकास यातला फरक. यावर प्रश्न आला नाही असं होतच नाही, त्यामुळे जरा नीट लक्ष द्या. इथे बघा, हा एका जुन्या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न आहे. सरळ सरळ विचारले की वाढ आणि विकास याबाबत कोणतं विधान सत्य आहे, असे प्रश्न परीक्षेत वारंवार येतात. आणि आता हा दुसरा प्रश्न बघा. विचारण्याची पद्धत थोडी वेगळी आहे, पण मूळ मुद्दा, मूळ संकल्पना तीच आहे. यावरून काय लक्षात येतं की संकल्पना जर पक्की असेल ना, तर प्रश्न कसाही फिरवून विचारला तरी उत्तर हमखास देता येतं. तर मुद्दा अगदी स्पष्ट आहे. संकल्पना एकच, पण त्यावर आधारित प्रश्न अनेक प्रकारे विचारले जातात. आणि म्हणूनच जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण करणं हेच यशाचं खरं रहस्य आहे. ही स्लाइड म्हणजे जणू काही या संपूर्ण भागाचं सार आहे. फक्त एवढंच लक्षात ठेवा, वाढ म्हणजे संख्यात्मक बदल, म्हणजे उंची, वजन जे आपण मोजू शकतो, आणि ते एका विशिष्ट वयानंतर थांबते. या उलट विकास हा गुणात्मक असतो. तो आपण थेट मोजू शकत नाही, आणि तो आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे. हा तक्ता एकदा नीट बघून घेतला ना की ही संकल्पना कायमची लक्षात राहील. बरं, वाढ आणि विकासामधला फरक तर आता आपल्याला कळला. आता पुढे जाऊया आणि बघूया की या विकासावर नेमके कोणते घटक परिणाम करतात आणि त्याचे महत्त्वाचे टप्पे कोणते आहेत, कारण यावरही परीक्षेत प्रश्न विचारले जातात. हा प्रश्न तर मी म्हणेन पाठच करून ठेवा. परीक्षेत इतक्या वेळा विचारला गेलाय ना, वाढ आणि विकासावर परिणाम करणारे 2 मुख्य घटक कोणते? तर ते आहेत अणुवंश आणि वातावरण. एक गोष्ट इथे लक्षात ठेवा, कधीकधी वातावरण या शब्दाऐवजी परिसर हा शब्दही वापरला जातो. दोन्हींचा अर्थ एकच आहे, त्यामुळे गोंधळून जायचं नाही. हा बघा, अजून एक हमखास विचारला जाणारा प्रश्न. हरलॉक यांच्या मते टोळीची अवस्था किंवा गँग एज म्हणजे कोणती अवस्था? तर ती आहे उत्तर बाल्यावस्था, म्हणजे साधारणपणे 6 ते 12 वर्षांचा वयोगट. या वयात मुलांना आपल्या मित्रमैत्रिणींसोबत गटात म्हणजे टोळी करून राहायला खूप आवडतं. म्हणूनच याला टोळीची अवस्था असं म्हणतात. आता कुमारावस्था म्हणजे साधारणपणे 12 ते 18 या वयोगटात एक खास गोष्ट आपल्याला बघायला मिळते. ती म्हणजे नायक पूजा किंवा हिरो वर्शिप. या वयात मुलं-मुली एखाद्या खेळाडूला, अभिनेत्याला किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीला आपला आदर्श मानतात आणि त्यांच्यासारखं वागण्याचा, दिसण्याचा प्रयत्न करतात. हा त्यांच्या सामाजिक आणि भावनिक विकासाचा एक खूप महत्त्वाचा टप्पा असतो. चला तर मग आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा एक पटकन आढावा घेऊया. आणि हो, परीक्षेसाठी काही खास प्रो टिप्स पण बघूया, जे आपल्याला नक्कीच उपयोगी पडतील. या 3 टिप्स फक्त लक्षात ठेवा, मग बघा हा विषय किती सोपा वाटतो. पहिली, शब्दांची फोड करून अर्थ समजून घ्या, जसं आपण मस्तकानुवर्तीचं केलं. दुसरी, वाढ म्हणजे संख्यात्मक आणि विकास म्हणजे गुणात्मक, हा फरक पक्का लक्षात ठेवा. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची, जुन्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण करा, कारण अभ्यासक्रम तोच आहे, त्यामुळे प्रश्नही त्याच प्रकारचे येणार आहेत. आणि हे एक वाक्य तर कायम लक्षात ठेवा, जे आतापर्यंत विचारलं गेलं आहे त्याचाच अभ्यास करा. हीच आणि हीच टेट परीक्षा पास होण्याची खरी गुरुकिल्ली आहे. नवीन काहीतरी करण्याच्या मागे न लागता फक्त आणि फक्त जुन्या प्रश्नांच्या विश्लेषणावर लक्ष केंद्रित करा.
मला आशा आहे की या विश्लेषणाचा आपल्याला नक्कीच फायदा झाला असेल. अशाच प्रकारे अभ्यास सोपा करण्यासाठी स्टडी मास्टर मराठी या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आपल्या परीक्षेच्या तयारीसाठी खूप खूप शुभेच्छा.